आपल्याला पाहायला मिळतात। 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सध्या या सर्व आंदोलकांचं लक्ष आहे ते सीएसटी स्थानकावर आहे। आपण समोर टीव्हीमध्ये देखील हे दृश्य पाहू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरची ती दृश्य होती आणि त्याच्या शेजारीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सीएसटी स्थानकामध्ये देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळत होती। आंदोलकांकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये मैदान सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आलेली आहे। यासोबतच आता आंदोलकांची जी पुढची दिशा आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहे। या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निलास सर आहेत। सर, ज्या पद्धतीची सध्या आपण दृश्य टीव्हीवर पाहतोय, काय तुमची प्रतिक्रिया आहे? कशा पद्धतीची तुम्ही व्यवस्था करता? आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरती आपण ॲडिशनल जी मॅनपॉवर आहे RPFच्या माध्यमातून जवळजवळ 240 अधिकचे कर्मचारी तैनात केलेले आहेत। सोबतच MSFचे जवळजवळ 94 कर्मचारी आपण तैनात केलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती प्रवाशांची सुरक्षा आणि संरक्षण ही निश्चित करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। याशिवाय आपण कर्मचाऱ्यांसाठी आणि जे रेग्युलर यात्री ट्रेनमधनं प्रवास करतात त्या सर्व यात्रींसाठी आपण हा प्रयत्न करतो आहोत की आंदोलकांना देखील आपण ही विनंती केलेली आहे की कृपया त्या जे रेग्युलर प्रवासी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याचा आपण प्रयत्न करावा। आणि याशिवाय आपण जे कर्मचारी आहेत किंवा जे ऑफिस गोअर्स आहेत ज्यांना आपल्या ऑफिसला जायचं आहे वेळेवरती, या सर्वांसाठी आपण RPFच्या माध्यमातून त्यांना सुरक्षितपणे स्थानकाच्या बाहेरपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहोत। स्थानकाच्या बाहेरचे प्रामुख्याने 2 महत्त्वाचे रोड जे दादाभाई नौरोजी रोड व त्यासोबतच PDML रोड, ह्या रोडवरची जी वाहतूक आहे ती काही कालावधीसाठी आपल्या आंदोलकांच्या गर्दीमुळे थांबवण्यात आलेली आहे। यातूनच आपण प्रवाशांना ही विनंती करतो आहोत की कृपया करून आपण जितकं शक्य आहे तितकं वेळेच्या अगोदरपासूनच आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा आपल्या कार्यालयापर्यंत पोचावं, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही। आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की सीएसटी स्थानकामध्ये कचऱ्याचा जवळपास सगळीकडेच महापूर आला आहे। ट्रॅकवर, प्लॅटफॉर्मवर सगळीकडे कचरा पाहायला मिळतोय। रेल्वे प्रशासन का तो कचरा साफ करत नाही? कारण एवढे असंख्य अनुयायी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची गैरव्यवस्था होती। आपण जी साफ करण्यासाठी जे कर्मचारी आहेत आपल्याकडे साधारणपणे 200पेक्षा जास्त जे सफाई कर्मचारी आहेत ते लगातार या गोष्टी क्लिअर करत आहेत। पण याशिवाय देखील आपण ज्या आंदोलनकारी आहेत त्यांना देखील ही विनंती करतो आहोत की आपण जिथपर्यंत शक्य आहे हा कचरा जो आहे तो कचरा पेट्यांमध्ये किंवा कचरा कुंड्यामध्ये टाकावा, ज्यामधून आपल्याला हा कचरा साफ करण्याची जी कामं आहेत ती लवकर करता येतील, वेगवान पद्धतीने करता येतील। याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरती आपण जी क्लिनिंग करतो ती मेकॅनाइज क्लिनिंग आहे आणि मेकॅनाइज क्लिनिंगसाठीच्या ज्या मशीन आपल्या वापरल्या जातात त्या साधारणपणे 2 फूट रुंदीच्या आणि 4 ते 4.5 फूट लांबीच्या आहेत। या मशीन सध्या स्थानकामध्ये आणणं हे संभव होत नाही आहे। जी गर्दी आंदोलनकाऱ्यांची असू द्यात किंवा त्यासोबतच जे रेग्युलर प्रवासी आहेत त्यांची गर्दी आहे त्यांच्या माध्यमातून हे सध्या मशीन लावणं शक्य नाही। त्यामुळे मॅन्युअली जितकी जास्तीत जास्त आपण साफसफाई करू शकतो तितकी आपण करतो आहोत। सोबतच जी स्वच्छतागृह आणि ज्या मुताऱ्या स्टेशनवरती उपलब्ध आहेत या सर्वांची जी सफाई आहे जी पूर्वी आपण दिवसातनं 2 ते 3 वेळेस करत होतो त्याची फ्रिक्वेन्सी देखील आता 5 ते 6 वेळेस अपेक्षेनुसार आणि आवश्यकतेनुसार वाढवण्यात आलेली आहे। उपनगरातून येणारी जी मंडळी आहेत ती मोठ्या प्रमाणात आहेत। खास करून आंदोलक वाशी असेल, विरार असेल, ठाणे असेल या संपूर्ण परिसरात येत आहे। गाड्यांमध्ये काही तुम्ही बदल केलेत का? संख्या वाढवत आहे किंवा आणखीन आता गर्दीच्या वेळी अडचण निर्माण होऊ शकते, त्यावेळेचे तुम्ही कसं नियोजन? आपण आत्ता जे मुख्य स्थानकं आहेत जसं वाशी असू द्यात, कल्याण असू द्यात, ठाणा असू द्यात, या सर्व स्थानकांवरनं देखील आपण RPF आणि GRPची ॲडिशनल कुमक लावलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण या सर्व प्रवाशांना इथंपर्यंत येण्यासाठी मदत करतो आहोत। सोबतच आपण ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये जे चढणारे आंदोलक आहेत किंवा रेग्युलर प्रवासी आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी सगळे मोटरमॅन आणि सगळे ट्रेन मॅनेजर यांना देखील हे सूचना दिलेल्या आहेत की हे रेग्युलर प्रवासी नसल्यामुळे यांना चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी अधिकचा वेळ लागू शकतो, तर त्या वेळाला लक्षात घेऊन कृपया करून या सर्व कर्मचाऱ्यांनी किंवा या सर्व जे ट्रेन मॅनेजर्स आहेत आणि जे मोटरमॅन आहेत यांनी जोपर्यंत सर्व प्रवासी सुरक्षितपणे उतरलेले
आहेत ह्याची खात्री करत नाहीत तोपर्यंत ह्या गाड्या पुढे चालू नयेत. यासाठी जर त्यांना काही थोडा उशीर झाला स्थानकावरती तर देखील तो उशीर आपण कन्सिडर करू अशा प्रकारच्या सूचना सर्व मोटरमॅन आणि सर्व ट्रेन मॅनेजर्सना देण्यात आलेल्या आहेत. आंदोलकांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण तुमच्या रेल्वेच्या लाईन ह्या 25,000 kV पर्यंतच्या असतात. 420 जर करंटचं हे असेल तरी माणूस त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो माणसाचा. अशा वेळी तुम्ही आंदोलकांना काय आवाहन कराल? कारण या ठिकाणी पत्ते खेळणं किंवा त्या सिग्नल्सवर चढणं किंवा स्टेशनवर सिग्नल्सला हात लावणं, रेल्वेच्या वरती चढण्याचा प्रयत्न करणं, अशा घटना घडतात. आम्ही आपल्या माध्यमातून देखील आंदोलकांना ही विनंती करतो आहोत की अशा प्रकारचा कुठलाही मनोरा बनवणे किंवा त्यासोबतच उंचीवरती चढणे या गोष्टी ह्या आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. याच्या माध्यमातून इथे 25,000 किलोवॅटची जी पोवेची असते किंवा इलेक्ट्रिफिकेशनची जी ही असते याच्यासोबत त्याचा एक आपला जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं त्यातनं आपण ओढले जाऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण स्थानकावरती मनोरे बनवणे किंवा स्थानकावरती उपलब्ध असलेल्या गोष्टीवरती चढणे या गोष्टी टाळाव्यात ज्या आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.